ऑनलाईन औषध विक्री विरोधात देशभर एल्गार 20 मे रोजी 4200 मेडिकल दुकाने बंद। बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट हस्तक्षेपाविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने देशव्यापी आंदोलन छेडले आहे। 15 ते 19 मे दरम्यान औषध विक्रेते काळ्या फिती लावून निषेध नोंदवत असून 20 मे 2026 रोजी देशभर बंद पाळला जाणार आहे। जिल्ह्यातील सुमारे 4200 मेडिकल दुकाने बंद राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे पीआरओ विजय पाटील यांनी दिली। संघटनेने ऑनलाईन औषध विक्रीला कायदेशीर मान्यता नसतानाही ती सुरू असल्याचा आरोप केला आहे। दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतरही सरकार दुर्लक्ष करत असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला। कोरोना काळातील होम डिलिव्हरीची अधिसूचना अद्याप रद्द झाल्याने ऑनलाईन कंपन्या त्याचा गैरफायदा घेत असल्याचा आरोपही करण्यात आला। एआयओएससीडीचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले की केंद्र सरकारकडे वारंवार निवेदने देऊनही प्रतिसाद मिळाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निवेदन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। दिनांक 20 मे रोजी अखिल भारतीय आणि महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचा बंद पुकारलेला आहे। नशेची औषधं, गर्भपाताची औषधं सर्रासपणे जी इंटरनेट फार्मसीवर मिळत आहेत, ऑनलाईनवर मिळत आहेत, समाजाचं आणि आरोग्याचं रक्षण करणाऱ्या सरकारच्या पुढं हा आमचा प्रश्न आहे। त्याचबरोबर डीप डिस्काउंटिंग म्हणजे कॉर्पोरेट मोठ्या कंपन्या लहानसहान व्यापाऱ्याला संपवायचा प्रयत्न करतायत, ह्याचा निषेध म्हणून हा मोर्चा बंद दिवशी आम्ही सांगलीतून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नेतोय। सुमारे 4200 इतके केमिस्ट सदरच्या बंदच्या काळामध्ये सहभागी होत आहेत। 100% इमर्जन्सीमध्ये लागणाऱ्या औषधांची व्यवस्था ही सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून प्रत्येक विभागामध्ये नावनिशीवर करण्यात आलेली आहे। आमची लोकांना विनंती आहे की जी बनावट औषधं ऑनलाईनवर मिळत आहेत त्यापासून सावध राहा आणि या गोष्टीला विरोध करा। आपला माणूस या देशातला, राज्यातला टिकला पाहिजे, आपला व्यापारी जगला पाहिजे, या भूमिकेला आपण सहकार्य करावं। ज्या ऑनलाईन फार्मसीला कायदेशीर मान्यताच नाही, कायदाच नाही, त्याला हे सरकार पाठीशी कसं घालतं हा आमचा प्रश्न आहे। आम्ही लेखी तोंडी अनेक वेळेला विनंती करून देखील यामध्ये आम्हाला सहकार्य सरकारकडून मिळालेलं नाही। याचा तीव्र निषेध म्हणून सदरचा बंद आयोजित करण्यात आला। एक मिनिट इथं